भिवंडी तालुका सरौली गांव के सरौली पाड़ा में पिता श्री स्वर्गीय मोतीराम बालू चोरघे व मातो श्री हरि भक्ति पारायण श्रीमती हौसाबाई मोतीराम चोरघे के कृपा आशीर्वादों से कांग्रेस थाने जिला अध्यक्ष व DY फाउंडेशन के संस्थापक सम्मानीय श्री दयानंद चोरघे व DY फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती सौ प्रियंका दयानंद चोरघे, कांग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटनीस वीरेंद्र दयानंद चोरघे, विराज दयानंद चोरघे तथा चोरघे परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 का आयोजन दिनांक 7 अप्रैल 2024 से 14 अप्रैल 2024 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 14 अप्रैल 2024 को इस श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ 16 का समापन कालिका कीर्तन व महाप्रसाद करके किया गया। या ठिकाणी आयोजित केलेली श्रीमद् भागवत कथा हरिभक्तपरायण मोतीराम बालू चोरघे यांचे सुपुत्र एक ज्येष्ठ समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या कुटुंबाचा मोठा लौकिक आहे। आपल्या वडिलांचा संस्काराचा वारसा घेऊन कार्य करणारे आमचे दयानंद मोतीराम चोरघे यांच्या वतीने आयोजित केलेली ही श्रीमद् भागवत कथा आपल्या वडिलांचे संस्कार, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि म्हणून या वारकरी संप्रदायाच्या परंपरेची सेवा करावी या हेतूने ते नेहमी वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये तत्पर असतात। आळंदीला जी वारकरी मंडळी जाते त्या वारकरी मंडळीच्या साठी निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सिद्ध बेटामध्ये अत्यंत चांगली अशी वास्तू त्यांनी उभारली। या अशा प्रकारचं कार्य करण्याची प्रवृत्ती जेव्हा होते त्याला अतिशय महत्त्वाचं कारण जर का असेल तर हे पूर्व पुण्याचा ठेवा माणसाच्या गाठी असल्याशिवाय असे संकल्प माणूस करू शकत नाही। त्यांची स्वतःची पुण्याई आहे, वडिलांची पुण्याई आहे, त्यांच्या आईची पुण्याई आहे। एक संस्कृतमध्ये शब्द असा आहे, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरहा उदारे वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान। आईच्या पुण्याईने सुशील पुत्र जन्माला येतो, वडिलांच्या पुण्याईने चतुर पुत्र जन्माला येतो, वंशाच्या पुण्याईने उदार पुत्र जन्माला येतो आणि स्वतःच्या पुण्याने भाग्यवान पुत्र होतो। विठ्ठल आणि अशा सुशील चतुर दातृत्व ज्यांच्याकडे आहे असे आमचे दयानंदजी चोरघे, त्यांच्या सौभाग्यवती प्रियंका दयानंद चोरघे, त्यांची 2 मुलं वीरेन विराज, त्यांच्या 2 मुली, त्यांच्या मातोश्री, त्यांच्या बहिणी, या सर्वांच्या शुभसंकल्पाने या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू आहे। आणि आज या श्रीमद् भागवत कथेची सांगता काल्याच्या कीर्तनाने होत आहे। आवाज जरा स्प्रेड होतो रे बाबा। सांगता काल्याच्या कीर्तनाने केली जाते। काला म्हणजे पूर्णविराम, काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे शेवट।
म्हणून या काल्याच्या कीर्तनाला प्रसादाचं कीर्तन सुद्धा म्हटलं जातं। आज आपल्या सर्वांना प्रसाद मिळणार आहे आणि प्रसाद सेवन करण्याच्या आधी श्रीकृष्णाचं चरित्र श्रवण करावं असा एक नियम आहे। काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो। काला हा खरा भगवान कृष्णाने सुरू केला। वृंदावनामध्ये यमुनेच्या काठावर वाळवंटामध्ये गोपाळांना भगवंतांनी काला वाटला, हा प्रसंग आपण परवा दिवशी ऐकला। भगवंताने सर्व मुलांना एकत्र बसून काल्याचा प्रसाद दिला आणि ही परंपरा खरी झाली सुरू वृंदावनामध्ये, उत्तर भारतामध्ये। पण आज जर तुम्ही तिकडे गेलात त्या व्रजामध्ये तर तिथे तुम्हाला काला बघायलाही मिळत नाही, म्हणजे काला खायला सुद्धा मिळत नाही। अरे खायला सोडा, पण काला पाहायला सुद्धा मिळत नाही। विठ्ठला विठ्ठल मग उत्तर भारतामध्ये काल्याचं कीर्तन नाही का? नाही। मग काल्याचा प्रसाद वाटला जात नाही का? नाही। मग तिथे कार्यक्रमाची सांगता होत नाही का? होते, पण ती 56 भोगाने होते। 56 भोगाने कार्यक्रमाची सांगता होते उत्तर भारतामध्ये। पण ही काल्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने मात्र जोपासलेली आहे। कारण वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे, वारकरी संप्रदायाचा विश्वास आहे की ज्याने गोकुळामध्ये लीला केल्या, ज्याने गोकुळामध्ये आपल्या भक्तांना आनंद दिला, त्याच्यानंतर त्याने मथुरेमध्ये जाऊन कंसाचा वध केला, त्याच्यानंतर त्याने द्वारकेमध्ये जाऊन राज्य केलं, तोच भगवान परमात्मा गोकुळ, मथुरा आणि द्वारकेमध्ये लीला करणारा कृष्ण अवतार झाल्यानंतर तो पंढरपुरामध्ये प्रगट झालेला आहे। म्हणून आमचे वारकरी म्हणतात, हा ठाकरे गोकुळात याने पंढरपूरला कमरेवर हात ठेवून उभा आहे। पंढरपूरला का हात ठेवून उभा आहे कमरेवर? आपल्या सर्वांना कथा माहिती, सगळ्या कथा सांगून वेळ घेत नाही। एक दिवशी राधा राणी म्हणतात भगवान कृष्ण परमात्म्याला की तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, पण आपलं प्रेम शुद्ध आहे, पवित्र आहे, वासना रहित आहे, कामना रहित आहे, प्रतिक्षण वर्धमानम असं आहे। पण प्रतिक्षण वर्धमानम असलेलं प्रेम लोकांना बघवत नाही। प्रेम आपलं भगवान कृष्ण म्हटले काय झालं? काय नाही म्हटले, लोक आपली चर्चा करतात प्रत्येक जण, तर भगवान कृष्ण आणि राधा, भगवान कृष्ण आणि राधा। आता तसं जर पाहिलं तर राधा राणी या भगवान कृष्णापेक्षा वयाने मोठ्या आहेत। मुख्य अष्टनायिका रुक्मिणी माता, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा या सर्व उभ्या आहेत। आल्या कोणाकडे बघितलं नाही, सरळ गेल्या आणि सर्वात जास्त याच्याबरोबर मी पळून आली। मग ज्याच्यावर एवढं प्रेम केलं मी पळून आली याच्यासाठी किंवा आजच्या दिवशी गेल्या रंगाचा स्वीकार करावा। मला यातायाती धर्म नाही सुरू
या पटापटा लोकांनी पूर्ण वाचण्याकडे बघू नका, कीर्तनाकडे लक्ष द्या. परमात्म्याच्या लीला सांगून आपल्याला प्रसाद देऊन सेवा पूर्ण करतो. सर लीला आपण श्रीमद भागवतामध्ये श्रवण केल्या असतील तरी सुद्धा फक्त त्याच्यावरती नजर करवतो. 6व्या दिवशी पुतना मावशीचा वध केला. परवा दिवशी आपण सर्वांनी त्यांना काही ना काहीतरी घेऊन म्हणजे काही का असेल ना पण असू द्या. माध्यमातून श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं जात आहे. प्रथमतः या ठिकाणी बाळमामा साहेबांचं युवा फिटनेस युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महाराज आपण आलात आणि सुजित भुईर ॲडव्होकेट सुजित भुईर पेपर पंडित पाटील सरवलीपाडा यांचे हार्दिक स्वागत. आणि आमच्या लाडके जावई ॲडव्होकेट रोहन आणि या कार्यक्रमामध्ये दरवर्षी आपला घरचा कार्यक्रम आणि यशस्वी करण्यासाठी तिथे होतं आणि दर महाराजांनी दिलेलं नाव आहे पत्रकार पवळी जोरा असा होता. ही शूटिंग घ्या जेवण करून घ्या. काल्याचा मार्गाचा घेतल्याशिवाय पुढे जायचं नाहीये. जेवणाचा मोठा कार्यक्रम पार पडणारे आमचे सर्व आचारी पंडित तरे मुक्काम सोनारवडा यांचं स्वागत आणि सन्मान